Now before discussing the yesterday's point, that is our last point for this diffraction part, so let us revise the things now. You contribute a little bit in this. So whether you are writing these things in the notebook, have you completed the notebook? हॅलो. नेक्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे आपला 8th चॅप्टर इंट्रोडक्शन टू क्वांटम मेकॅनिक्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी अँड द लास्ट चॅप्टर दॅट इज रिलेटिव्हिस्टिक मेकॅनिक्स. तर हे चॅप्टर्स आहेत तिथून पुढं. मग मे बी आपण ते डिक्टेट करायचे का कशामध्ये, तर लेक्चरमध्ये. इज इट ओके? डिक्टेट मीन्स व्हॉट की Yes, sir. नुसतं आता मी स्लाइड डिस्कशन करणार नाही, तर आपण त्याच्याबरोबर ते लिहून सुद्धा घेऊया. तर हे तुम्ही लिहिलेलं आहे का नोटबुकमध्ये? नसेल तर आपण मग याच पॉईंटपासून स्टार्ट करूया. ते चालेल का? लिहिलंय सर. लिहिलंय सर. बर. मग आता यातलं जे पॉईंट्स आहेत ते आपण आज मी सांगतो तुम्हाला की जे तुम्ही लिहिलंय त्यातलं कुठलं कुठलं इम्पॉर्टंट आहे. आता यामध्ये ही डेफिनेशन एक्सपेक्टेड आहे आपल्याला, दॅट इज डेफिनेशन ऑफ डिफ्रॅक्शन. देन नेक्स्ट रिझॉल्विंग पॉवर. आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की यातली कुठलीही एक डेफिनेशन तुम्ही लिहायची. मग ही लिहा किंवा ही तुम्ही लिहू शकता, दॅट इज सफिशियंट फॉर दिस केस. देन नेक्स्ट रॅलेस क्रायटेरिया. हे जे आहे तर ते ॲज इट इज लिहायचं आहे रॅलेस क्रायटेरियामध्ये, ज्यामध्ये तिन्ही कंडिशन्स आहेत. You have to draw the figure, you have to show these 3 conditions. Then plane diffraction grating. हा पॉइंट लिहिलेला आहे का, प्लेन डिफ्रॅक्शन ग्रेटिंग? येस सर. आणि असाइनमेंट क्वेश्चन, assignment questions I think it is remaining, is it right? येस सर, नोट्स कम्प्लीट केलेत सगळ्या. ठीक आहे. तर असाइनमेंट क्वेश्चनमध्ये हा जेव्हा आपण क्वेश्चन लिहितोय तर यात सुद्धा हे बघितलं असेल तुम्ही की डिटेलमध्ये आपण हे दिलेलं आहे. तर यातले काही पॉईंट तुम्ही स्किप करू शकताय, काही पॉईंट्स आहेत ते पॅराग्राफ वाईज तुम्ही लिहू शकताय, ज्यामध्ये फर्स्ट काय येते तर याचं इंट्रोडक्शन आहे याच्यामध्ये डिफ्रॅक्शन ग्रेटिंगचं. देन हा पार्ट तुम्ही असाइनमेंटमध्ये स्किप केला तरी सुद्धा चालतोय. कुठला? दिस वन, कारण का हे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण याच्यात दिलेलं आहे. सो यू कॅन स्किप दिस वन. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन यू कॅन नोट डाऊन दिस. देन गुड क्वालिटी ग्रेटिंग, या 2 कंडिशन्स आपल्याला लिहायच्यात. आफ्टरवर्ड्स आता याच्यामध्ये ही फिगर आहे ती तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी किंवा अंडरस्टँडिंगसाठी दिलेली. ही काही फिगर काढायचा संबंध नाही आहे नोट्समध्ये किंवा असाइनमेंटमध्ये, बरोबर आहे का? येस सर. त्यानंतर हे सुद्धा तुम्हाला फक्त अंडरस्टँडिंगसाठी दिलेलं आहे, याचा काही संबंध नाही. ही जी थिअरी आहे ही तुम्हाला कम्प्लीट लिहायची, कारण का यातलं जे पॉईंट्स आहेत तर ते सगळे इम्पॉर्टंटच आहेत जे आपण इथं डिस्कस करतोय. फक्त ही जी फिगर आहे जी तुम्ही ड्रॉ करताय तर त्यामध्ये इथं तुम्हाला मी करेक्शन सांगितलेलं, तर इथे डी नाही आहे तर इथे डी आहे. ठीक आहे. ही फिगर ड्रॉ केली का नोटबुकमध्ये? येस सर. ठीक आहे. तर प्रत्येकानं कंप्लीट करा, जर केलेली नसेल तर इथं हा चेंज आहे. आणि याच्याशी रिलेटेड तुम्हाला मी एक ब्रॉड डायग्रॅम काढून दिली ती परत एकदा काढतो इथं, त्याचा जर स्क्रीनशॉट घेतला नसेल तर. ठीक आहे.
आणि शेवटचा पॉईंट आपल्याला आज परत डिस्कस करायचा आहे आणि हे दोन्ही पॉईंट्स आपण डिटेलमध्ये चेक करणार आहोत. तर याच्याशी रिलेटेड जी फिगर आहे ती मी परत एकदा इथे ड्रॉ करतो. सो यू कॅन take help of this. So I will try now here. So these are the scratched and transparent region. Now we are showing the light rays like this. And we have to draw the perpendicular. This is A, this is B, this is C point as shown in the figure, and we will draw the perpendicular here, which is our D point. Okay, so if you see, just shown already we have in this figure. So A, B, C and D. D is the point where we have drawn AD perpendicular to the light which is passing from the point C. ठीक है, हे वाटल्यास परत एकदा लिहितो. So this is C. So here what we try to show here by using this figure, that when we consider the light in straight line, जेव्हा आपण लाईट स्ट्रेट लाईन मध्ये पास करताना कन्सिडर करतो like this here. So there is a no path difference because the light is moving in a straight line, and that we are collected by using the lens here. ठीक आहे, जेव्हा ही लाईन स्ट्रेट लाईन मधली जी लाईट आहे तर ती आपण काय करतोय, या लेन्स मधून कलेक्ट करतोय आणि जी आपण प्रोजेक्ट करतो ना आपल्याला हा सेंट्रल मॅक्झिमा इथे मिळतो, दॅट इज ॲट पॉईंट ओ. आता इथे तुम्ही बघू शकताय की ही जी लेन्स आहे ही स्ट्रेट आहे पोझिशन, आपण तिला कलेक्ट करतो, लाईट आपल्याला इथे दिसते. पण जेव्हा आपण टिल्टेड लाईट किंवा स्लाइटली डिफ्रॅक्टेड लाईट जी आहे ती जेव्हा आपण कलेक्ट करतो त्यावेळेस लेन्स सुद्धा आपली कुठं असणार आहे, तर त्याच अँगलमध्ये असणार आहे. आणि when we reinforce that rays towards this point P1, then we can get the primary maxima here. So that is the basic difference I am trying to show. तर हे समजून घ्या की जी लाईट स्ट्रेट डायरेक्शन मध्ये आहे ती आपण कलेक्ट करतोच, जी आपल्याला सेंट्रल मॅक्झिमा देते ॲट पॉईंट ओ. And here when we collect the light at point P1, so that is diffracted light. आता ती जी डिफ्रॅक्टेड लाईट आहे आणि त्याचं जे इक्वेशन आहे ते आपण कशाच्या बेसिसवर मिळवलं, तर हे जे आपण इथं दाखवलेलं आहे दॅट इज कॅपिटल ABC. Here I have shown once again to clarify. Then this AD we have drawn perpendicular, so CD will be the path difference here. So this CD is path difference. How we can write that? This CD is nothing but, आपण याला इक्वेशन काय दिले, CD is nothing but AC sin theta. Is it correct? Okay, so this CD is nothing but AC sin theta. Now what is the value of AC? CD is equal to AC ची व्हॅल्यू काय, AB plus BC इथे दिलेलं आहे. What is AB? Small a. What is BC? B. Small b. So we can write here small a Plus B. plus b into sin theta as it is. Sin-
ठीक आहे. आणि शेवटी आपण काय केलं, तर आता हा ए प्लस बी साइन थिटा आपण इकडे लिहिला LHS ला. ए प्लस बी साइन थिटा इज इक्वल टू, याला थिटा एन म्हणतोय आपण, थिटा एन इज इक्वल टू एन लॅम्बडा, हे इक्वेशन आपण मांडलं. आता इथून आपण इथं कसं आलो, कुठल्या कन्सेप्टनं, तर त्याच्यासाठी आपण काय कन्सिडर केलं, दॅट दिस पाथ डिफरन्स विल बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ, देन वी कॅन गेट द मॅक्झिमा, अदरवाइज वी कॅन गेट द मिनिमा. तर त्याच्यासाठी ही कंडिशन आपण टाकली, म्हणजे ए प्लस बी साइन ऑफ थिटा एन इज इक्वल टू सी डी, म्हणजे जो पाथ डिफरन्स आहे तो काय आहे, एन लॅम्बडा, वेअर एन इज ऑर्डर, दॅट इज 1 2 3, अँड फॉर थिटा ऑल्सो वी आर रायटिंग दॅट ॲज थिटा 1 थिटा 2 थिटा 3 एटसेट्रा. तर हे आपण इथं त्याच्यासाठी लिहितोय. तर तेच आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये इथं दाखवलेलं आहे. दॅट इज सी डी इज इक्वल टू ए सी साइन थिटा और ए प्लस बी साइन थिटा, जे आपण आत्ता बघितलं. आणि जनरल इक्वेशन जे आहे ते काय, तर ए प्लस बी साइन ऑफ थिटा एन इज इक्वल टू एन लॅम्बडा. तर ते सुद्धा आता आपण इथं लिहिलं, ए प्लस बी साइन थिटा एन इज इक्वल टू एन लॅम्बडा. So what it indicates, that when we have the values of grating element or grating constant, okay, what is meant by grating element or grating constant? Okay, now I request everyone, you participate and try to give the answer, whether it is right or wrong, no problem. Grating element म्हणजे काय आपण शिकलेलोय, grating element किंवा grating constant म्हणजे काय? हा, anyone? So answer is in the slide also. If you have seen the slide carefully, last two lines gives the meaning of that. In above equation, a plus b is called a ग्रेटिंग एलिमेंट. ग्रेटिंग एलिमेंट. हे तुम्हाला मी सांगितलेलं की ग्रेटिंग एलिमेंट किंवा ग्रेटिंग कॉन्स्टंट म्हणजे काय, तर विड्थ ऑफ स्लिट अँड विड्थ ऑफ ओपेक पोर्शन. आणि हे इथंच नाही, तर आपण इथं थेरीमध्ये डिस्कस केलं तर कुठं, तर इफ the width of transparent and opaque BA and B respectively, then the distance A plus B called as grating constant or grating element. Okay, so I think we have to start dictating the things as we can discuss the point. So that's why I have insisted you right now that what we will do now, hereafter we will discuss the point and we will write the notes at the same time. Is it okay? येस सर. इथून पुढे आपण काय करू, कारण काय होतंय, आय एम नॉट गेटिंग सॅटिस्फॅक्टरी रिस्पॉन्स फ्रॉम युअर साइड, बिकॉज दिस थिंग्स आर इम्पॉर्टंट. हे जर तुम्हाला कळलं तरच ते नेक्स्ट आपण पॉईंट डिस्कस करण्यात अर्थ आहे. नाहीतर काय होईल, हे आपण कंप्लीट करतोय अँड इफ यू कॅनॉट रिकॉल, इफ यू कॅनॉट गिव्ह रिस्पॉन्स, देन इट बिकम्स डिफिकल्ट. अँड व्हाय आय एम टेकिंग हॉल्ट हिअर, आता तुम्ही बघू शकताय हा थेरॉटिकल पार्ट आहे, याच्यामध्ये थेरी पार्ट आहे भरपूर जे आपण इथं डिस्कस केलंय, आणि शेवटी याचं कन्व्हर्जन आपण इक्वेशन्स मध्ये करतोय. तर हे चांगल्या पद्धतीने लक्षात आलं तर तुम्ही हे असाइनमेंट मध्ये लिहू शकताय. ऑफलाईन एक्झामशी रिलेटेड ऑनलाईन असेल तरी सुद्धा, ऑनलाईन जरी नुसते MCQ असले तरी पण तुम्हाला हे काय करावं लागणार आहे, तर याचं मिनिंग माहिती असेलच तर तुम्ही ते आन्सर परफेक्ट सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. सो फर्स्ट वी विल discuss this one. So I request everyone, if you have not taken screenshot previous one मागच्या वेळेस, तर याचा स्क्रीनशॉट घ्या. यातली काही गोष्टी मी इथे काढून टाकतो. ठीक आहे.
So you can take screenshot of this slide where we are showing some important things. First आहे ते म्हणजे correction from my side. This is capital D. नाहीतर तुम्हाला नोट्स वाचताना कन्फ्युजन होईल की डी पॉईंट इथे हा डी कुठला. तर दिस सी डी विल बी द पाथ डिफरन्स. तोच मी इथे सुद्धा दाखवलेला आहे क्लॅरिफिकेशनसाठी. जरी फिगर कन्फ्युजिंग किंवा थोडीशी कॉम्प्लेक्स वाटत असेल तर इथे त्याच्यासाठी हे काढून दिलेले. हे लक्षात आले का सगळ्यांना? ए बी सी आणि ए डी परपेंडिक्युलर सी डी पाथ डिफरन्स. इज इट विजिबल अँड क्लिअर टू यू? येस सर. हां, तर हे कसं आहे, आता जेव्हा आपण क्लासरूममध्ये लेक्चर घेतो त्यावेळेस ह्या डिफिकल्टीज त्यावेळेस आलेल्या आहेत. त्यामुळेच मी ॲडव्हान्समध्ये काय करतोय तर हे सेपरेट काढून दाखवतोय जेणेकरून कन्फ्युजन होऊ नये. नाहीतर आपण काय करतो, थिअरी वाचताना आपल्याला विनाकारण वाटतं की हे डी कुठलं आहे किंवा सी डी पाथ डिफरन्स एक्झॅक्टली कुठला आहे. कधी कधी हे आपल्याला क्लिअर होत नाही. त्याच्यासाठी हे सेपरेट दिले. प्लस याच स्लाइडमध्ये फिगरच्या समोरच इक्वेशन्स किंवा या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत जेणेकरून हे लक्षात येईल. आता इथे तुम्ही बघू शकता की हा जो आहे तो आपण अँगल काढतोय कुठला, तर दिस वन I can show by different color, that is pink color. So this theta we are interested in. Okay, तर हे जर आपण बघितलं तर हा अँगल कसा येणार, याप्रमाणे या स्टाईल मध्ये येणार. ओके, सो आय विल ड्रॉ इट बिग. याप्रमाणे अँगल येणार हा 90 डिग्री इथं. अँड दिस इज आवर ACD. Okay, so this is the angle theta. This is 90 degree. So here from that we can write this sin theta. याचा sin theta काय येणार, तर CD अपॉन AC म्हणजे कोणासमोरील बाजू डिवायडेड बाय कर्ण, हे आपल्याला माहिती. आणि यामध्ये आपण AC ची व्हॅल्यू टाकली A प्लस बी. सो CD इज इक्वल टू A प्लस बी साइन थिटा. आता ही कशी आली तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ए बी प्लस बी सी. हे क्लिअर झालंय का? ए बी प्लस बी सी म्हणजे AC आहे. स्मॉल ए म्हणजे विड्थ कशाची, स्मॉल बी म्हणजे विड्थ कशाची. त्यामुळेच आता तुम्हाला मी विचारलं की ग्रेटिंग एलिमेंट म्हणजे काय, तर हे तुम्हाला माहिती असेल तर हे चेंजेस तुमच्या लक्षात येतील. दॅट इज AC इज इक्वल टू A प्लस बी. आणि नेक्स्ट आपण काय केलं, A प्लस बी साइन थिटा एन इज इक्वल टू एन लॅम्बडा. हे कशावरनं घेतलं तर त्याच्यासाठी we have to follow this one. The point P1 will be of maximum intensity if this path difference is equal to integral multiple of wavelength, that is lambda. म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे की इन फेज आणि आउट ऑफ फेज हे प्रकार तुम्हाला माहिती. जर तो इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असेल पाथ डिफरन्स तर काय होणार, ती लाईट इन फेज होणार आणि आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळणार. जर तो ऑड मल्टिपल्स असेल तर आउट ऑफ फेज जाणार आणि आपल्याला तिथं मिनिमम मिळणार. सो दॅट्स वाय दिस थिंग इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. त्याच्यावरून आपण हे जनरलाइज इक्वेशन लिहिलं, ए प्लस बी साइन थिटा एन इज इक्वल टू एन लॅम्बडा, वेअर थिटा एन इज द डायरेक्शन ऑफ nth प्रिन्सिपल मॅक्सिमा. लास्टची कंडिशन आपण इथं कन्सिडर करतोय. प्लस आपण शेवटी काय सांगितलं तर ग्रेटिंग एलिमेंट किंवा ग्रेटिंग कॉन्स्टंट म्हणजे काय. ठीक आहे, तर ग्रेटिंग एलिमेंट किंवा ग्रेटिंग कॉन्स्टंट म्हणजे सम ऑफ विड्थ ऑफ ट्रान्सपरंट अँड ओपेक रिजन. पण त्याला सुद्धा आपण कसं लिहितो इथं तर A प्लस बी इज इक्वल टू 2.54 डिवायडेड बाय नंबर ऑफ लाइन्स पर इंच और A प्लस बी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय नंबर ऑफ लाइन्स पर सेंटीमीटर. ओके, नाव वी मूव टू द नेक्स्ट पॉइंट. कालचा जो आपण पॉइंट डिस्कस केला, सो लिसन केअरफुली. इन दिस केस यामध्ये आपण पहिल्यांदा त्याला डिफाईन केलं, कशाला तर रिझॉल्विंग पॉवर ऑफ डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. ठीक आहे, तर रिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. डिफ्रॅक्शन ग्रेटिंग म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती. पण आपण इथं काय करतोय, रिझॉल्विंग पॉवर ऑफ डिफ्रॅक्शन ग्रेटिंग काढतोय. तर याची जी डेफिनेशन आहे ते डेफिनेशन बघितल्यावर सिम्पली हा काय आहे तर हा रेशो आहे कशाचा तर लॅम्बडा डिवायडेड बाय
d lambda. This is nothing but the resolving power of diffraction grating. So resolving power of diffraction grating is defined as the ratio of, हा रेशो आहे कशाचा, wavelength of any spectral line म्हणजे lambda, this one, to its difference of wavelengths between this line and a neighboring line म्हणजे d lambda. d lambda कसा आला, तर फॉर एक्झाम्पल लॅम्बडा 2 मायनस लॅम्बडा 1 आपल्याला काय मिळणार, d लॅम्बडा मिळणार. तर आपली जी ही डेफिनेशन आहे त्याच्यामध्येच आपण हे मांडलेलं आहे की टू इट्स डिफरन्स ऑफ वेवलेंग्थ बिटवीन दिस लाईन अँड ए नेबरिंग लाईन. याच्यावरून आपण हे काढतो. काल तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं 5896 आणि 5890 अँगस्ट्रॉम डिफरन्स घेतला तर तो डी लॅम्बडा किती येणार इथं, तर 6 अँगस्ट्रॉम येणार. तो म्हणजे आपला डी लॅम्बडा होणार जर प्रॅक्टिकली म्हटलं तर. आणि लॅम्बडा म्हणजे 5896 अँगस्ट्रॉम असणार, त्यातली वेवलेंग्थ जी मोठी आहे ती. तर तेच आपण इथं शेवटी लिहिलेलं आहे, दॅट इज लॅम्बडा डिवायडेड बाय डी लॅम्बडा इज इक्वल टू एन इंटू कॅपिटल एन. आता हे कसं आलं इक्वेशन, त्याच्यासाठी आपल्याला आपण हा पॉईंट काल डिस्कस केला होता. त्याच्यासाठी आपण काय केलंय, तर दोन वेवलेंथ कन्सिडर केलेत. टू लाईन्स ऑफ वेवलेंथ्स, दोन स्पेक्ट्रल लाईन्स आहेत, त्याचे वेवलेंथ काय आहेत, तर लॅम्बडा अँड लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. आणि इथं आपण जस्ट रिझॉल्व्ड कंडिशन आहे, तर ती सॅटिस्फाय झाल्यावरच पुढची इक्वेशन मांडतो. सो कॅन एनीबडी टेल मी व्हॉट इज मीन बाय जस्ट रिझॉल्व्ड कंडिशन? Now I ask in this style so that I can confirm that you know the things. हां, मराठीत सांगा, तुम्हाला जशा पद्धतीने एक्सप्लेन करायचं तसं करा, नो प्रॉब्लेम. जस्ट रिझॉल्व्ड कंडिशन म्हणजे काय? हां, एनीवन? व्हॉट इज मीन बाय जस्ट रिझॉल्व्ड कंडिशन? secondary minimum of diffraction pattern हां, of another source and vice versa. ओके. मग तर त्याला जस्ट रिझॉल्ट कंडिशन म्हणतात. ओके, तर इथं काय करायचं, जस्ट रिझॉल्व्ड कंडिशन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण काय करतो, पहिल्यांदा प्रिन्सिपल मॅक्झिमा ऑफ 1, ठीक आहे, इथून स्टार्ट करतो. प्रिन्सिपल मॅक्झिमा ऑफ 1 फॉल्स ऑन द फर्स्ट सेकंडरी मिनिमा ऑफ अदर. ठीक आहे, तर जस्ट रिझॉल्व्ड कंडिशनला स्टार्ट कशी करायची, तर सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट कोइन्साइड्स विथ द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड. हे सिंपल वाक्य आहे, वाटल्यास हे लिहून घ्या तुम्ही, तुमच्याकडे नोटबुक आहेच आहे, यू कॅन राईट इट. गिव्ह हेडिंग जस्ट रिझॉल्व्ड कंडिशन, कारण का याच्यात डिटेलमध्ये आपण लिहिलेलं आहे. आता हे सुद्धा तुम्ही आता जे दाखवले ते पण तुम्ही लिहू शकताय, पण याच्यापेक्षा सिंपल लाईन सांगतो जी तुम्ही असाइनमेंटमध्ये लिहू शकताय. सो राईट इन युअर नोटबुक, गिव्ह हेडिंग जस्ट रिझॉल्व्ड कंडिशन, just resolved condition, give heading, and in that write down central maxima of first just resolved condition. This is heading, in that write down central maxima of first coincides with central maxima of first coincides with central maxima of first coincides with the first minima of central maxima of first coincides with the first minima of other diffraction pattern central maxima of first coincides with the first minima of other diffraction pattern and vice versa. So this is the simple line or simple explanation. Rather than writing
principal maxima of one falls on the first secondary minima of other in any order. Okay, have you written? Yes, sir. So please anyone repeat that what you have written. काय लिहिले वाचून दाखवा एकदा. Just to resolve the condition, central maxima of first coincides with the first minimum of other diffraction pattern and vice versa. ओके, तर तेच आपण आधी सुद्धा इथं म्हटलेलं पण जरा वेगळ्या स्टाईलमध्ये. इथं आपण काय म्हणतोय, वेन द सेंट्रल मॅक्झिमा ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ वन सोर्स फॉल्स ऑन द फर्स्ट सेकंडरी मिनिमा ऑफ द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ अनदर सोर्स अँड व्हायस वर्सा. तर याच्याऐवजी तुम्ही ते कन्सिडर करू शकताय. आता हे आपण का डिस्कस करतोय, तुम्ही म्हणाल सर हे आपण घेतले बऱ्याचदा, परत का रिपीट करताय. तर इथं जेव्हा आपण ते कन्सिडर करतोय तर ती कंडिशन आपण इथं वापरतोय, आणि जर ही तुमच्या लक्षात आली तरच या जे आपण चेंजेस केलेत इक्वेशनमध्ये ते तुमच्या लक्षात येऊ शकतात. मे बी काल लक्षात आले असेल, तर हे मी रिपीट का करायलोय, तर जर काही कन्फ्युजन असेल तर क्लिअर करण्यासाठी. ओके, सो अकॉर्डिंग टू रॅलेस क्रायटेरिया the two patterns would be just resolved if the principal maxima of one falls on the first secondary maxima of other in any order. तर ही कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होईल तेव्हाच आपण या दोन जे वेवलेंथ आहेत आणि हा जो रेशिओ आहे रिझॉल्विंग पॉवरचा, तर त्याची व्हॅल्यू काढू शकतो. त्याच्यासाठी आपण काय कन्सिडर केलंय, P1 अँड P2 आर द स्पेक्ट्रल लाईन्स इन nth ऑर्डर. nth ऑर्डर मध्ये आपण या कन्सिडर केल्यात. कुठे त्या, तर या फिगर मध्ये बघू शकताय. ठीक आहे, तर ही मी अटलेस अजून मोठी करतो जेणेकरून हे विजिबल होईल तुम्हाला. ठीक आहे, हे जास्तीत जास्त मोठं करून मी दाखवायचा प्रयत्न करतोय. ओके, तर आता इथं बघू शकताय तुम्ही, हा जो पहिला आहे तो P1 पॉईंट आहे आपला, दुसरा आहे तो P2 पॉईंट आहे. जो डार्क शेडमध्ये तो सेंट्रल मॅक्झिमा आहे P1चा, जो डॉटेड शेडमध्ये तो सेंट्रल मॅक्झिमा आहे P2चा. याची वेवलेंथ आहे लॅम्बडा, याची आहे लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा, म्हणजे 5896 5890 असं आपण कन्सिडर करू. तर nth जी ऑर्डर आहे त्याच्यामधले हे दोन स्पेक्ट्रल लाईन्स आहेत, त्यामुळं याचा थिटा पहिल्याचं काय असणार आहे, थिटा एन असणार आहे nth ऑर्डरमध्ये असल्यामुळं. आणि पुढचा जो असणार आहे तो डी थिटा एन, म्हणजे यामध्ये ॲडिशनल अँगल ॲड होणार का, तर हे समजून घ्या आता, की जर पहिली स्पेक्ट्रल लाईन आपण स्पेक्ट्रोमीटरवर ॲडजस्ट केली आणि अँगल घेतला, हा अँगल कसा घेतला, काल मी तुम्हाला सांगितलं की हे 0 रिडिंग कन्सिडर करा, आणि त्यानंतर आपण जेव्हा स्पेक्ट्रल लाईन क्रॉस वायरने ॲडजस्ट करू तर त्यावेळेस आपल्याला हा थिटा एन मिळतो. नंतर हे रिडिंग घेतलं आपण, समजा हे 110 आलं काहीतरी असं कन्सिडर करू, 110 डिग्री आलं, म्हणजे 110 वजा 0 काय येणार, 110 डिग्री हे थिटा एन आलं. आता जेव्हा आपण दुसरी स्पेक्ट्रल लाईन स्पेक्ट्रोमीटरने ॲडजस्ट करू त्यावेळेस काय होणार, नक्कीच रिडिंग काय होणार, चेंज होणार. फॉर एक्झाम्पल ते आलं 112. ठीक आहे, म्हणजे 2 डिग्रीनं हे काय होणार, चेंज होणार. सो थिटा एन प्लस डी थिटा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा 110 अधिक 2 112 असं आपण इथं प्रॅक्टिकली कन्सिडर करतोय. आता आपल्याला माहिती आहे की जे जनरल इक्वेशन आहे ते काय आहे, तर ए प्लस बी साइन थिटा एन विच इज इक्वल टू एन लॅम्बडा. हे आत्ताच आपण डिस्कस केलेले, ए प्लस बी साइन थिटा एन इज इक्वल टू एन लॅम्बडा. दिस इज इक्वेशन. आता हे इक्वेशन कशासाठी असणार, तर वेवलेंथ लॅम्बडासाठी. Okay, so for wavelength lambda, this is the equation. Now you tell me the equation for lambda plus d lambda, where we are adding d theta n. लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा म्हणजे दुसऱ्या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्याच्यासाठी इक्वेशन काय येणार आपलं, तर हे आपण ऑलरेडी काल बघितलंय, पण हे आपण लिहितोय मुद्दाम समजून घेण्यासाठी. ए प्लस बी ॲज इट इज असणार आहे. आता इथं काय येणार, थिटा एनच्या ऐवजी साइन ऑफ, ओके,
what comes here? Theta n plus काय येणार? d theta. Is it right? Yes, sir. Which is equal to, आता इथं n लॅम्बडा आहे, पण इथं वेवलेंथ काय लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा आहे, त्यामुळे इथं काय येणार n इंटू इन ब्रॅकेट लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा. ठीक आहे. तर हे दोन इक्वेशन डायरेक्टली आपण काय लिहिले होते? सो ड्यू टू सम लिमिटेशन्स आय हॅव नॉट युज्ड दॅट राईट अप एटसेट्रा. तर हे आता आपण फिगर समजून घेऊनच डिस्कस करायला. जो राईटअप आहे तो आपण बघूया. ए प्लस बी साइन थिटा एन इज इक्वल टू एन लॅम्बडा हे वेवलेंथ लॅम्बडासाठीचे इक्वेशन येणार, आणि ए प्लस बी साइन ऑफ थिटा एन प्लस डी थिटा हे कशासाठी येणार? तर लॅम्बडा प्लस डी लॅम्बडासाठी. ठीक आहे. नाव I can ask once again, what is mean by just resolved condition? तुम्ही म्हणाल की काय सर सारखं सारखं विचारताय. तर आता इथून आपण जे पुढचे इक्वेशन लिहिणार आहे, तर त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण हे डिस्कस करतोय. तर जस्ट रिझॉल्व्ड म्हणजे काय? तर सेंट्रल मॅक्झिमा एकाचा जो आहे तो कुणाचा तरी फर्स्ट मिनिमा आहे, थोडक्यात मराठीत. बरोबर आहे का? पहिल्याचा Yes. सेंट्रल मॅक्झिमा म्हणजे दुसऱ्याचा फर्स्ट मिनिमा, किंवा दुसऱ्याचा सेंट्रल मॅक्झिमा म्हणजे पहिल्याचा फर्स्ट मिनिमा. तर इथं आपण बघू शकतोय की P2 पॉइंट हा जो आहे, तर हा P2 पॉइंट जर बघितला तर दुसऱ्याचा सेंट्रल मॅक्झिमा आहे हा, पण हा पहिल्याचा फर्स्ट मिनिमा सुद्धा आहे. तर तेच आपण काल काय केलं, तर इक्वेशन ऍडजस्ट केलं. आता हा जो आहे तो दुसऱ्याचा सेंट्रल मॅक्झिमा आहे, हे इक्वेशन ॲज इट इज आपण ठेवतोय. याला विथ कंपॅरिझन आपण काल काय लिहिलं, तर एक इक्वेशन लिहिलं, that is a plus b sine of theta n plus d theta which is equal to n lambda प्लस लॅम्बडा बाय एन. हा फॅक्टर आपण काल ऍड केला. ठीक आहे. जे लेक्चरला काल प्रेझेंट होते त्यांना हे माहिती सगळं. जर प्रेझेंट नव्हते तर आज सुद्धा आपण कालच्यापेक्षा डिटेलमध्ये हे डिस्कस करतोय. आता तुम्ही म्हणाल हे इक्वेशन कसं आलं सर? तर त्याच्यासाठी काय करायचं, हे इक्वेशन कम्पेअर करायचे दोन्ही, फर्स्ट आणि थर्ड. तुम्ही म्हणाल कशासाठी? तर या पहिल्या इक्वेशनलाच आपण मॉडिफाय केले थर्ड इक्वेशन मध्ये. कसं केलंय? तुम्ही म्हणाल हे फर्स्ट तर काय सेंट्रल मॅक्झिमा आहे, कशाचा? P1चा. तर त्याच मध्ये आपण काय केलंय, त्याचा फर्स्ट मिनिमाची कंडिशन ऍड केली. कशी ऍड केली? तर ए प्लस बी साइन ऑफ थिटा एन होता, त्यामध्ये आपण डी थिटा टाकला. का? तर फर्स्ट मिनिमा कुठे आहे? इथे आहे त्याचा. ठीक आहे. सेंट्रल मॅक्झिमा कुठे आहे? इथे. सेंट्रल मॅक्झिमाला थिटा एन येणार, पण याच्या फर्स्ट मिनिमाला काय येणार? थिटा एन प्लस डी थिटा. आपल्याला हे इथं ऍड करून दाखवावं लागणार, जो P2चा सेंट्रल मॅक्झिमा सुद्धा आहे. पण आपण इथं काय करतोय, P1च्या फर्स्ट मिनिमाची कंडिशनचं इक्वेशन इथं आपण मेन्शन करतोय. इज इक्वल टू एन लॅम्बडा ॲज इट इज, हे दोन्ही. मग यात आपण ऍड काय केलं, लॅम्बडा बाय कॅपिटल एन. लॅम्बडा बाय कॅपिटल एन म्हणजे काय? तर हा एक्स्ट्रा पाथ डिफरन्स आपण इंट्रोड्यूस केला, आणि हा कशावर डिपेंडेंट आहे? तर वेवलेंथ आणि कॅपिटल एन. आता तुम्ही म्हणाल कॅपिटल एन काय? तर काल मी सांगितलं कॅपिटल एन इज टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑन ग्रेटिंग सरफेस. म्हणजे काय? तर त्या ग्रेटिंग सरफेसवर किती लाईन ड्रॉ केलेल्या आहेत ते म्हणजे काय? तर कॅपिटल एन आहे. तर ती वेवलेंथ भागिले तेवढ्या नंबर ऑफ लाईन्स, हा जो फॅक्टर असतो हा पाथ डिफरन्स डिसाइड करतो. म्हणून आपण हा इथं पॉइंट ऍड केलेला आहे. सो दिस इक्वेशन बिकम्स ए प्लस बी साइन ऑफ थिटा एन प्लस डी थिटा विच इज इक्वल टू एन लॅम्बडा प्लस लॅम्बडा बाय एन. तर हे कशाचं इक्वेशन झालं? तर फर्स्ट मिनिमा ऑफ P1 which is central maxima of P2 also. Is it clear now? हे लक्षात आलंय का? Now we are comparing these two equations. काल आपण काय केलं, हे दोन इक्वेशन आपण कंपेअर केले. Okay, so if we compare these two equations, what is similar?
Okay, which side is similar or same? या दोन जे ब्ल्यू कलर न दाखवले दोन इक्वेशन त्यातली कुठली साइड सेम आहे किंवा कुठल्या व्हॅल्यूज सेम आहेत? LHS इज सेम. LHS is same. बरोबर, फक्त इथं ब्रॅकेट मी इथं एक्स्ट्रा दाखवले. ठीक आहे, तर LHS इज सेम हिअर, सो दॅट्स वाय वी आर रायटिंग RHS हिअर. आता जर RHS आपण लिहिलं तर काय येणार? इथं मी काय करतो, मल्टिप्लाय करतो ब्रॅकेटला n न. इथे येणार n लॅम्बडा प्लस n इंटू लॅम्बडा. डी लॅम्बडा. हे मी मल्टिप्लाय करून लिहित आहे, आत्ताच सांगतो. हे n लॅम्बडा प्लस n इंटू डी लॅम्बडा, आणि ही व्हॅल्यू तशीच असणार आहे, n लॅम्बडा प्लस लॅम्बडा अपॉन n. प्लस लॅम्बडा अपॉन n ॲज इट इज आपण लिहितोय हे. आता यामध्ये सुद्धा काय कॉमन आहे जे कॅन्सल होणार? N. n लॅम्बडा ही व्हॅल्यू कॅन्सल होणार, आणि फक्त काय राहते? n इंटू डी लॅम्बडा विच इज इक्वल टू लॅम्बडा बाय कॅपिटल N. पण रिझॉल्विंग पॉवर ऑफ डिफ्रॅक्शन ग्रेटिंगची डेफिनेशन काय? तर वेवलेंथ ऑफ एनी स्पेक्ट्रल लाईन टू द डिफरन्स बिटवीन दॅट लाईन टू इट्स नेबरिंग लाईन, म्हणजे लॅम्बडा डिवायडेड बाय डी लॅम्बडा. तर हे इक्वेशन आपण जर लॅम्बडा डिवायडेड बाय डी लॅम्बडा केलं तर राहतं काय शेवटी? कॅपिटल N इंटू स्मॉल n. ठीक आहे, आणि हे तुम्ही बघू शकता की सगळ्यात शेवटी आपण हेच मिळवलेले जे आज आपण हे डिटेलमध्ये डिस्कस करतोय. हे तुम्ही बघू शकता या इक्वेशनमध्ये आहे का सेम? दिस वन, लॅम्बडा डिवायडेड बाय डी लॅम्बडा इज इक्वल टू n इंटू कॅपिटल N. तर आपण फिगरलाच रेफरन्स कन्सिडर करून डिस्कस करत होतो, तर हे काल मी राईटअप करू शकलो नव्हतो. तर हे समजून घ्या डिटेलमध्ये की पहिले जे इक्वेशन दिसतंय ए प्लस बी साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा, हा सेंट्रल मॅक्झिमा P1चा आहे. ए प्लस बी साइन ऑफ थिटा एन प्लस डी थिटा इज इक्वल टू एन इंटू लॅम्बडा प्लस डी लॅम्बडा, हा सेंट्रल मॅक्झिमा P2चा आहे. हे दोन सेंट्रल मॅक्झिमाच्या व्हॅल्यू टाकल्यात. मग तुम्ही म्हणाल की हे तिसरे इक्वेशन कशाचं आहे? तर हा फर्स्ट मिनिमा आहे P1चा, आणि जस्ट रिझॉल्व्ड कंडिशन का विचारली तर हे दोन एकमेकाला काय करतात? कोइन्साइड करतात. मीन्स सेंट्रल मॅक्झिमा ऑफ सेकंड कोइन्साइड्स विथ द फर्स्ट मिनिमा ऑफ फर्स्ट. ही पण कंडिशन जस्ट रिझॉल्व्ड कंडिशन आहे जी आपण व्हायसे वर्सामध्ये एक्सपेक्ट करतो. तर जेव्हा याचा आपण कम्पेअर करतो तर आपल्याला हे इक्वेशन्स मिळतात. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता तेच दिलेलं आहे, आणि आपण सेम टर्म कॅन्सल करतो आणि शेवटी ही व्हॅल्यू मिळवतो. नाउ व्हाय दिस इज इम्पॉर्टंट अँड व्हॉट इज इट्स सिग्निफिकन्स? तर ही तुम्हाला काय सांगते की रिझॉल्विंग पॉवर जी असते डिफ्रॅक्शन ग्रेटिंगची, तर ती कशावर डिपेंडंट असते? तर टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑन ग्रेटिंग अँड ऑर्डर ऑफ स्पेक्ट्रम, नॉट ऑन द ग्रेटिंग एलिमेंट और ग्रेटिंग कॉन्स्टंट. तर तेच आपण इथं खाली दिलेलं आहे. द अबव इक्वेशन शोज दॅट रिझॉल्विंग पॉवर ऑफ ग्रेटिंग डिपेंड्स ऑन द ऑर्डर ऑफ स्पेक्ट्रम अँड द नंबर ऑफ लाईन्स ऑन द ग्रेटिंग surface, but does not depend on the grating element. Okay, so I hope that now this point is clear to you. Because Yes. these two terms are important for this chapter. जसं फर्स्ट सेक्शन मध्ये क्रिस्टलोग्राफी होता तसा या सेक्शन मध्ये हा वेव्ह ऑप्टिक्स आहे, ज्याच्यामध्ये भरपूर टर्म्स आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड MCQ असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. त्याच्यासाठी या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. सो दॅट्स वाय आय हॅव टेकन दिस इन डिटेल अँड इन डीप. So this is our last point for this part, wave optics. ठीक है. तर हे जे इक्वेशन आहे याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असला तर घेऊ शकते. जरा मी अलाइनमेंट करायला जेणेकरून तुम्हाला हे सेपरेट घेता येईल. ठीक आहे. हां, नाव यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. हे इक्वेशन ऑलरेडी नोट्समध्ये आहेच आहेत, फक्त आता मी हे एकत्र लिहिलेत
की पहिलं जे आहे, दुसरं जे आहे, त्यानंतर तिसरं कंपॅरिझन आणि शेवटी व्हॅल्यू. ठीक आहे. So here we have completed this wave optics diffraction part, ज्यामध्ये आपण काय काय बघितलं. So we have started with the definition, what is meant by diffraction. Then next thing, Rayleigh's criteria. Now I hope that you have cleared ही just resolved condition किंवा unresolved well resolved तुम्ही ऑलरेडी स्टडी केलंच हे, पण आता तुम्हाला हे चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. Then plane diffraction grating, that is theory of diffraction grating. In that, what is meant by grating element or grating constant. Then what is meant by the value of this grating element or grating constant. Then generalize equation, and we have used this for next part, that is resolving power of diffraction grating. In that, these two equations we have written right now. Then the next equation for first minima of first, comparing these we can get these values. Okay, so this is last point for this diffraction part. Now next lecture we will start the next chapter, and from next lecture what we will do, we will discuss the point and I will dictate it bit by bit, and you can write during the lecture. Is it okay? Okay, sir. ठीक आहे. कारण का काय होईल, तुम्ही कंप्लीट केल्याच आहेत नोट्स, पण त्या आपण चांगल्या पद्धतीनं करूया, आणि आधीची सुद्धा चॅप्टर्स आहेत त्याचं सुद्धा रिव्हिजन आपण घेऊ शकतोय. So now I will just check the attendance and we will conclude today. Roll number 18. $24. 31. 35. 37. 39. 44. 54. 55. 57. 59. 62. Roll number 18, 24, 31, 35, 37, 39, 44, 54, 55, 57, 59, 62. These are today's absent number. So we conclude here. Thank you.